नमस्कार. ठरलं तरी मग या सिरियलमध्ये सायली आणि अर्जुन घराबाहेर बसलेले असतात. त्यांना तो प्रश्न कायम सतावत असतो की ते सत्य काय आहे, ते कोड्याचं उत्तर काय आहे. ते एका ठिकाणी गार्डनमध्ये बसतात. अक्षरशः सायली खाली बसून फरचीवर भरपूर नावं लिहिते घरातील सर्व व्यक्तींचे. आणि मायाजाळ म्हणजे काय, त्यावेळेस महाभारतात पांडवांसाठी फसलेलं ते एक जाळं होतं असं सायली सांगते. इकडे जायफळची पावडर दुधामध्ये मिक्स करून तो अस्मिताला देतो आणि त्याला तिथून पळायचं असतं साक्षीला भेटण्यासाठी. तसं तो करतो देखील. ती दूध पिते आणि ती झोपते. बाहेरून तो बघतो तर अर्जुन आणि सायली बाहेरच बसलेले असतात. तो पुन्हा आतमध्ये जातो. आता आतून हा साक्षीसंग बोलत असतो आणि इकडे सगळ्यांची नावं लिहिता लिहिता शेवटी प्रिया हे नाव फायनल होतं आणि प्रियावर ती सर्कल आखते आणि प्रियाविषयी जास्तीत जास्त प्रूफ गोळा करायचे असं अर्जुन आणि सायली ठरवतात. आता हे ठरवताना ते खूप कॉन्फिडन्स असतात. इकडे साक्षी आणि सचिन कॉल करत असतात आणि ती काही करून त्याला बाहेर बोलवते. तो म्हणतो, तुला कसं माहीत, त्यावेळेस तुझा फोन ट्रॅक केला आहे असं ती बोलते. तू माझ्यावर विश्वास दाखवत नाही असं तो बोलल्यानंतर मी काही करून बाहेर येतो असं तो बोलतो. पण ही जिद्दी साक्षी 2च मिनटात बाहेर ये असं बोलते आणि ह्या सचिनला काहीतरी चावू लागते. तो पटकन लपतो. अर्जुन आणि सायली घरामध्ये आलेले असतात. ते शिडीने वर जातात. त्याच वेळेस तो खाली लपलेला सचिन तिथून बाहेर पडतो. आता सचिन बाहेर पडल्यानंतर तो सुटकेचा श्वास टाकतो आणि तो पुन्हा बाहेर जातो. आता इकडे अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये गेल्यानंतर सायलीला असं कळतं की माझा मोबाईल कुठे नाही आहे, मोबाईल सापडत नाही आहे. ती इकडे तिकडे बघते पण सापडत नाही. शेवटी ती म्हणते की खाली किचनमध्ये किंवा गार्डनमध्ये राहिला असेल. ते पुन्हा खाली येतात. अर्जुन आणि खाली येतात आणि इकडे सचिन आणि साक्षीची गाळाभेट चालू असते. दोघेही एकमेकांसाठी आतुर असतात. आता आता लबाडाच असतो. हा फक्त तिचा पैशासाठी विचार करत असतो. तिला फ्लर्ट करत असतो. साक्षीला देखील माहीत असतं. आता हे गार्डनमध्ये पुन्हा येतात आणि मोबाईल शोधू लागतात. ती म्हणते किचनमध्ये असेल. त्यावेळेस अर्जुन पुन्हा त्याच्यावर चिडतो. हे माझ्याकडून घडलं असतं तर मला माफ केलं असतं का. तो बघतो गेट उघडं आहे. गेट तुम्ही लावलं तर गेट उघडं कसं काय असं म्हटल्यानंतर दोघेही बाहेर येतात. तर बाहेर सचिन बरोबर ती मुलगी त्यांना दिसते. अर्जुन तसा ओरडतो देखील पण सचिन आडवा होतो आणि ती तिथून पळ काढते. पळ काढताना सायली तिच्या मागं पळते आणि हा हिची गचंडी पकडतो. गचंडी पकडल्यानंतर खरं सांग ती कोण होती, तुझी गर्लफ्रेंडच होती ना. त्यावेळेस नाही, माझं पैशाचं जे अफरातफरी झालेली आहे, मला तो पैसे मागणारा व्यक्ती होता. त्यावेळेस नाही, ती मुलगी होती असं अर्जुन बोलतो. त्याची गचंडी पकडतो. त्याच्यावर हात देखील उगारतो पण तो काही ऐकेना. तो काही सफाईदार खोटं बोलत होता हे दोघांनाही कळत होतं. आता हे अस्मितासमोर ज्यावेळेस पुढच्या एपिसोडमध्ये येणार आहे त्यावेळेस अस्मिता त्याच्यावरच ओरडते, आमचं आम्ही बघून घेऊ. अर्जुनला देखील वाईट वाटतं आणि तो वर निघून जातो. चैतन्याला बोलतो की काही करून त्याचा शोध लावला पाहिजे. ती महिपतला भेटायचा नक्की प्रयत्न करेल. तेवढ्याच सायली पाठीमागून येते.